यूज पाणी हा मग मी नाही खात तसं ग. आंघोळ केलं गेलेलं. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर झालेली आहे सुरुवात आणि इकडं आईचं चाललेलं आहे वांगे कट करणं आणि कोथिंबीर निवडणं. आज आहे सोमवार, तर आमची आहे आईकडं एंट्री. तर मी आलेली आहे आईकडं. कालच आलेली आहे मी. तर कालचे जो गाराचा पाऊस झालेला आहे तो इकडंच पडला होता आईकडं. तर आईची लगबग चालू आहे नाश्त्याची वगैरे. तर आज सोमवार असल्यामुळं आई आज बनवणार आहे भरली वांगी आणि कोथिंबीर छान आणली होती बाबांनी. तर ती बोलली की मी पहिलं निवडून ठेवते आणि माझं चाललं होतं आईला इकडं मदत करणं. तर आईला पीठ वगैरे मी लावून देत होते आणि व्हिडिओ भाऊ काढत होता त्या मला समजलंच नाही की तो काय करत आहे. तर अगोदर मला नाही समजलं आणि नंतर मग लक्षात आलं की मला हा व्हिडिओ काढत आहे. तर कसं असतं ना, इकडं आले की असं एरवीही बसायला काय आवडत नाही आणि आईची होईल तितकी मदत करायला खूप आवडते. आई तरी किती बेजार होणार. यामुळं मग आईला म्हणलं आज आपण दोघी मिळून करूया. तर मी तर चपात्याला पीठ वगैरे लावत होते. कृष्णा मात्र बसला होता आपला निवांत, कारण आता बरेच दिवस झाले जशा सुट्ट्या लागल्या तसा कृष्णा इकडंच आहे आणि लाडूही आहे त्याच्याचबरोबर. आणि वडील म्हणाल तर आता त्यांची कामाला जायची घाई आहे आणि सकाळचे 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत. तर सर्वजण उठले होते डब्याची तयारी. आणि कसं असतं ना, इकडं आलं की मग घरात बसावंशी वाटत नाही, मग उरकायचं असतं आणि सकाळचे नाश्ते वगैरे करून बाहेर जायचा प्लॅन असतो कुठंतरी. तर त्यामुळं मग झटपट कामं उरकून घेतले की बाहेर आपलं जायला मोकळे. आणि आज एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तर तुम्हाला सर्वांना खूप खूप तर वांग्याची भाजी तर करायची होतीच आपल्याला, पण बऱ्याच जणांना वांग्याची भाजी आवडत नाही आणि काय जणांना आवडते. तर आईचं इथं दुसऱ्या भाजीचा बेत होता, ते म्हणजे भरली भेंडी करायची होती. तर भेंडी आपल्याला मस्त अशी छान छान दारावरती आली होती सकाळी, तीच आईने घेतलेली आहे. आईकडं कसं ना, शेती वगैरे जवळ असल्यामुळं आईला सगळ्या शेतातल्या भाज्या ज्या ताज्या म्हणतो ना, त्या सगळ्या भाज्या भेटतात. मला जे की तिकडं भेटत नाहीत. आईला मात्र छान छान वांगी भेटली होती आणि भेंडी पाहू शकता एकदम ताजी ताजी आहे आणि शेतामधली. तर एकदम मला तर बघून खूप म्हणतो ना, खूप आवडली होती ती भेंडी. एकदम छान आणि कसं ताजं माळवाची वेगळीच चव लागते, वेगळीच टेस्ट लागते. तर आईनं ती भेंडी वगैरे ठेवली धुवून आणि नंतर म्हणतो ना बाहेरचा राडा, तर मुलं वगैरे उठली होती, त्यांनी कपडे वगैरे काय काढली नव्हती आणि ज्यांनी कोणी काढून ठेवली होती त्यांनी तसेच असे ठेवले होते, म्हणजे लुटून ठेवल्यासारखं ठेवलं होतं. मग आई उठली आणि मी मात्र आतमध्ये चपात्या वगैरे करत होते. तोपर्यंत आईनं बाहेरचं उरकलं, कारण खूप भरपूर असं आता माणसं 4 म्हणल्यावरती मग राडा वगैरे हे पडतोच. तर ते सारखं टाकणं हे करणं चालूच असतं आईचं. आणि आईला अजिबात घाण वगैरे अजिबात आवडत नाही. आईला साफसुथरं सगळं ठेवायला आवडतं. मग ती कितीही बेजार झाली
तरी ते म्हणजे करतेच साफ ती. आणि माझ्या मात्र इकडं चालल्या होत्या चपात्या. म्हणलं बाहेरची साफसफाई करण्यापेक्षा म्हणलं मी किचनपाशी जे आतमधलं आहे ते मी करते. तर मी त्या चपात्या वगैरे करून घेतल्या. तोपर्यंत छान आईनं मग भेंडी धुवून ठेवली होती अगोदरच. तर ती भेंडी अगोदर तिनं मस्त कपड्यानं कोरडी करून घेतली. कोरडी भेंडी केली ना तर खरं काटताना आपल्याला त्रास होत नाही, एकदम अशी चिकट भेंडी लागत नाही. आणि जर ओली भेंडी असते ना तर कापताना खूप अशी चिकट होते. तर त्यामुळे कधीही स्वच्छ धुवून जर आपण अशी कोरडी करून घेतली ना तर कापायला खूप सोपी जाते आपल्याला. तर तसेच आईनं अगोदर पाणी वगैरे निचरून घेतली आणि थोडीशी ओली वाटली तिला, तर तिने नंतर कपड्यानेही पुसून घेतली. तर भेंडी अशी उभ्या आकारामध्ये कट करून घेतली होती. म्हणजे उभ्या आकारामध्ये कट करून घेतली ना तर शेंगदाण्याचं कूट किंवा कुठला मसाला आतमध्ये भरण्याची गरज लागत नाही आपल्याला. ते आपोआपच मसाले पूर्णपणे लागले जातात. तर या पद्धतीने केली तरी चालते किंवा पूर्ण भेंडी आपली आखी कट करून त्यामध्ये मसाला भरून केली तरी चालते. दोन्ही पद्धतीने केली तरी चालते. कधी मी ह्या पद्धतीनं करत असते आणि कधी त्याही पद्धतीनं करत असते. पण आज मात्र चपात्या मी करणार होती, भाकरीही मीच करणार होती. पण भाज्या मात्र आईच्याच हातच्या आवडतात, मलाही खायला आवडतात. आणि आमच्या पूर्ण घरामध्ये आईच्या हातच्या भाज्यांना कारण ती वेगळीच चव लागते. आपण कितीही त्या पद्धतीनं केलं ना तरी ती चव आपल्या भाजीला अजिबात लागत नाही. तर पाहू शकता एकदम सुरेख असं आपलं भरलं वांगे तयार झालेलं आहे. तर ही वांग्याची भाजी आईनं बनवून घेतली. तो काय व्हिडिओ शूट वगैरे मी केला नाही. तर माझे मात्र भरपूर आणखीन राहिलं होतं. तर बाहेर जायचं होतं आम्हाला. तोपर्यंत आंघोळी वगैरे आता आईची तर अगोदरच झाली होती. तर आईने तर वरणही तयार करून घेतलेलं आहे. म्हणजे सोमवार सोडण्याचा पूर्ण स्वयंपाक हा बनवून घेतलेला आहे, वरण झालेलं आहे. आणि मी मात्र आता आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. आई बाहेर जाण्यासाठी तयारी चालली होती. तर छोट्या भावाचं कसं होतं ना, भूक लागली होती, 11 वाजले होते. तर आई त्याचं ताट इथं तयार करून देत होती. तर हा आहे ना वांगं खात नाही त्यासाठी आणि माझ्या कृष्णासाठी भेंडी केली होती. तर मी चपात्या वगैरे करून घेतल्या आणि नंतर इथं भाकरीला सुरुवात केली. तर भाकरी काही जण खातात, काही जण चपाती खातात आणि मीही त्यातलीच आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, मलाही भाकरीच लागते. चपाती वगैरे मला जास्त काही आवडत नाही आणि ती खाऊशी वाटत नाही. उपवास वगैरे असेल तर मग तर अजिबातच चपाती खाऊशी वाटत नाही. तर झालेला आहे स्वयंपाक आता. तर हे सगळं बाहेर वगैरे आणून ठेवलेलं आहे. आईनं आणलं होतं बाहेर, मुलांनीही आईला मदत केलेली आहे. तर आता आहे जेवणाची तयारी. तर मोठा भाऊ खाली गेलेला आहे आणि छोट्या भावाने मात्र जेवण केलेलं आहे. पण तरीही त्याला म्हणतो ना आपण, आता 1 तास झालेला आहे तरी पण सगळ्यांचं बोलून हे करणं चालू होतं. आणि एक भाकरी मी काय केलं तर तव्यावरती टाकली होती आणि बाहेर जाऊन थांबली होती. मला म्हणजे कडक भाकरी करायची होती, ती माझ्यासाठीच बनवणार होते मी ती एकदम कडक. तर ती तव्यावरतीच ठेवली होती. मग नंतर विचार केला की म्हणजे कडक झाली असेल तर करपून जाईल. तर ती बघत मी नंतर बाहेर आले, तिला काहीच झालेलं नव्हतं. तर चला या सर्वांनी जेवायला आता. तर यांची सगळ्यांची तयारी, सर्वजण बसलेले आहेत तिथं. तर पोरं सगळे जेवली होती अगोदर, पण कृष्णा, मी, लाडू, आई, स्वरा असे सगळेजण आम्ही राहिलो होतो जेवायचे. स्वरा मात्र रुसून बसली होती. म्हणजे मुलांचे भांडणं, छोट्या गोष्टीवरनं मुलं भांडणं करतात, तर ती मात्र रुसून बसली होती. आणि लाडूचंही तिला बघत होती, लाडू मला बघत होती. म्हणजे मुलांचं कसं असतं ना, ज्यांनी चुकी केली त्यांना काहीतरी ओरडलं पाहिजे तेव्हाच ते खुश होतात. पण आम्हाला कसं ना, चुकी कोणाची आहे हेच माहीत नाही आणि आपण त्यांना ओरडलं की, कारण चुकी दोन्हीकडच्या बाजूंची तितकलीच असती. पण छोट्यांना काय वाटतं ना की मोठ्याला ओरडायला पाहिजे. तर आम्ही काय केलं, अजिबात कोणाला ओरडलं वगैरे नाही. आम्ही आमचं जेवायला ताटं वगैरे घेतले. तर मग स्वरा उठली गुपचूप आणि जेवायला बसली. कारण आई तिला ओरडून बोलत होती की जेवण कर स्वरा, जेवण कर म्हणून. तर तीही उठली आणि लाडूच्या बाजूला दोघी बहिणी शेजारी बसल्या आणि नंतर दोघी खुलल्या आणि दोघींनी जेवायला सुरुवात केली. तर झालेले आहेत जेवणं आपली आणि आत्ता आहे थंड पेप्स्या आणल्या होत्या मुलांनी दुकानावरनं. तर त्यामध्ये सर्वांसाठीच पेप्स्या आणल्या होत्या आणि छान पिक्चर लावला होता, जो की मला अजिबात आवडत नाही. पण सगळे बघत होते, जबरदस्ती मी बघत होते. तर सर्वांचं लक्ष मात्र टी व्हीकडे होतं आणि मला बोलत होते की, माझं म्हणणं होतं बाहेर जायचं. तर सर्वजण इथे पिक्चर बघत होते, पाहू शकता.
तर चला, आजचा व्हिडिओ दुपारपर्यंत असंच गेलेला आहे. इथून पुढं आहे काहीतरी प्लॅन, तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की येणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. इथून मागचे अजूनपर्यंत व्हिडिओ नसतील पाहिले तर नक्की पहा. आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. उद्याचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. नक्की पहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग.